नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदानाची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती, पण बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अद्यापही ते पैसे डिपॉझिट झाले नाही आहेत. तर कधी डिपॉझिट होतील या संदर्भातील हा 33,000 शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार? यवतमाळ जिल्ह्यामधून ही बातमी आली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. प्रत्यक्षात राज्यातील 33,000 संपूर्ण राज्यासाठी, नॉट ओन्ली फॉर यवतमाळ, 33,000 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही. आता अखेरचा टप्पा सरकारने धावाधाव सुरू केली आहे. मात्र संकेतस्थळ बंद पडल्याने प्रोत्साहन अनुदान वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा राज्य शासनाची कर्जमाफी जाहीर केली. याचवेळी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून राज्य शासनाने अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. यासाठी काही निकष जाहीर करण्यात आले होते, ज्यामध्ये 2017, 18, 18-19 आणि 19-20 या कालावधीपैकी कुठल्याही 2 वर्षात कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी याला पात्र ठरणार होते. अशा शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला असून या क्रमांक घेऊन शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर आधार प्रमाणीकरण करण्याचे होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळाल्यावर त्याचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. 2019च्या प्रोत्साहन योजनेला राज्यातील 14,40,000 शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांपैकी 5,222 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मंजूर झाला. उर्वरित जे काही 33,000 शेतकरी आहेत त्यांना अजून अद्याप याचा लाभ नाही. मग तो मिळणार कधी? लवकरच मिळू शकतो, कारण की आता विधानसभेचं जे काही इलेक्शन आहे ते लागणार आहे मित्रांनो. आणि त्या संदर्भातील हा अपडेट होता. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.